भारत-पाकिस्तान सीमेवर पहाटेचा सूर्य उगवतो. वाळवंटातील धूळ हवेत उडत असते. भारतीय सैनिक बंदुका हातात घेऊन सीमारेषेवर गस्त हालत असतात. त्यांच्या डोळ्यांत देशासाठी जागरूकतेचा तेज असतो. त्याचवेळी सैन्यतळावर कर्नल अर्जुन सिंग यांची दमदार एंट्री होते. त्यांच्या गणवेशावर पदके चमकत असतात. प्रत्येक जवान त्यांना सॅल्यूट करतो. अर्जुन सिंग हे अनुभवी, शूर आणि देशासाठी काहीही करण्यास तयार असलेले अधिकारी असतात. थोड्याच वेळात युद्धकक्षात महत्त्वाची बैठक सुरू होते. भिंतीवर डिजिटल नकाशे झळकत असतात. शत्रू भारतावर गुप्त हल्ल्याची तयारी करत असल्याची माहिती मिळते. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी भारत आपली आधुनिक ताकद दाखवतो. भारतीय सैन्याचे हायटेक ड्रोन डोंगरावरून उडत शत्रूच्या हालचाली टिपतात. टेक्नॉलॉजी आणि शौर्य यांचा संगम दिसतो. युद्धासाठी जवान सज्ज होतात. कोणी बंदूक तपासत असतो, कोणी बूट घट्ट बांधत असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशासाठी काहीही करण्याची तयारी दिसते. एका छोट्या गावात एक जवान आपल्या आईला मिठी मारतो. डोळ्यांत पाणी असते, पण चेहऱ्यावर अभिमान असतो. आई म्हणते, "जा बाळा, देशासाठी लढ, आम्हाला तुझा अभिमान आहे." रात्री अचानक शत्रूचा हल्ला होतो. गोळ्यांचा आवाज, स्फोट, आगीच्या ज्वाळा. संपूर्ण सीमा युद्धभूमीत बदलते. भारतीय जवान धीटपणे प्रत्युत्तर देतात. आकाशात भारतीय हवाई दलाची एंट्री होते. रणांगणात हातघाईची लढाई सुरू होते. एक भारतीय जवान आणि शत्रूचा सैनिक समोरासमोर झुंज देतात. धूळ, रक्त आणि आगीमधून भारतीय जवान विजयी होतो.